तुम्हाला त्रास देणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाण आणि परिस्थिती सोडून देता आली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला त्रास देणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाण आणि परिस्थिती सोडून देता आली पाहिजे, कारण आयुष्य हे ओझं नाही तर एक सुंदर प्रवास आहे. पण अनेकदा आपण हा प्रवास इतका गुंतागुंतीचा करून ठेवतो की जणू प्रत्येक क्षणी आपण कोणाच्या तरी शब्दांनी, वागण्याने, आठवणींनी किंवा अपमानाने स्वतःला छळत बसतो. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही काळासाठी येतो, काही शिकवतो आणि मग निघून जातो. पण आपण त्याचं अस्तित्व आपल्या मनात कायम ठेवलं तर त्याचं रूप हळूहळू त्रासाचं होतं. म्हणूनच जगणं म्हणजे धरून ठेवणं नाही, तर सोडून देणं शिकणं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की कोणाला विसरणं म्हणजे दुर्बलता, पण खरं पाहिलं तर विसरणं हीच सर्वात मोठी ताकद असते. कारण ज्याने तुम्हाला दुखावलं, त्रास दिला, ज्यामुळे तुमचं मन खचलं, त्याला मनात ठेवून तुम्ही स्वतःलाच पुन्हा पुन्हा शिक्षा देता. जगातला सर्वात मोठा शहाणा माणूस तोच असतो जो मला जे त्रास देत आहे त्यापासून दूर जाणं हाच उपाय आहे हे ओळखतो. कोणत्याही नात्याला, वस्तूला किंवा ठिकाणाला इतकं मनात घर करू देऊ नका की ते गेल्यावर तुम्ही स्वतःला हरवून बसाल. प्रत्येक वेळी स्वतःला आठवण द्या, मी माझ्या शांततेसाठी जबाबदार आहे. लोक काय बोलतात, कोण काय करतो, कोण तुमच्यावर रागवलंय, कोण दुर्लक्ष करतंय, कोण तुमचं कौतुक करत नाही, या सगळ्यांपेक्षा तुमचं मानसिक आरोग्य आणि मनशांती महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही सोडून देणं शिकता तेव्हा तुम्ही हरवत नाही तर मुक्त होता. मुक्तता म्हणजे इतरांना दूर ठेवणं नाही, तर आपल्या मनाला नकारात्मकतेपासून वाचवणं. जगात अशी माणसं असतात जी नेहमी तुमचं मन दुखावतील, काहीतरी बोलून चीड आणतील. पण लक्षात ठेवा, त्यांचं वागणं त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब आहे, तुमच्या किमतीचं नाही. त्यामुळे अशा लोकांवर राग ठेवण्यापेक्षा शांतपणे दूर जाणं हे श्रेष्ठ. काही वेळा नाती टिकवण्यापेक्षा मन टिकवणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देताना काळजी घ्या, कारण काही जण फक्त तुमचं आयुष्य अत्यवस्थ करण्यासाठीच येतात आणि त्यांना बाहेर काढणं म्हणजे द्वेष नव्हे, ती स्वतःवर केलेली प्रेमाची कृती आहे. काही वस्तू, काही ठिकाण, काही आठवणी अशा असतात की त्या सतत जुने जखमा उघडतात. मग का ठेवायचं त्या गोष्टीजवळ? कधी कधी एखादा फोटो, एखादी भेट, एखादं पत्र पाहिलं की मन पुन्हा त्याच दुःखात जातं. अशा गोष्टींना ठेवून आपण स्वतःचं आयुष्य पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे कधी कधी घर साफ करण्यासोबत मनही साफ केलं पाहिजे. जुन्या आठवणींना, जुन्या संबंधांना आणि नकारात्मक विचारांना अलविदा म्हणायला शिका. कारण जोपर्यंत तुम्ही जुनं धरून बसलेले असता तोपर्यंत नव्यानं काहीही सुरू होत नाही. काही वेळा सोडून देणं म्हणजे हरल्याचं नाही, तर स्वतःला जपल्याचं लक्षण असतं. जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या बदलता येत नाही. मग त्यांच्याशी भांडत बसण्यापेक्षा त्यांना स्वीकारा आणि पुढे चला. काही माणसं तुम्हाला गैरसमजतील, काही परिस्थिती तुमच्या विरुद्ध जाईल, काही वेळा सगळं चुकीचं वाटेल, पण तरीही शांत राहून स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमचं खरं आहे ते तुमच्यापर्यंत येईलच. कोणावर जबरदस्तीने प्रेम, आदर किंवा मैत्री मागता येत नाही आणि ती जिथं मिळत नाही तिथं राहणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. म्हणून अशा ठिकाणी, अशा लोकांमध्ये राहणं सोडा जे तुम्हाला त्रास देतात, तुमचा आत्मसन्मान कमी करतात. मनाचं ओझं जितकं वाढवत जाल तितकं आयुष्य जड होतं. म्हणून हलकं होणं शिकवा, माफ करणं शिकवा आणि विसरणं शिकवा. काही लोकांना माफ करणं म्हणजे त्यांना योग्य ठरवणं नाही, तर स्वतःला शांत करणं आहे. काही प्रसंगांना दूर ठेवणं म्हणजे पळ काढणं नाही, तर बुद्धीनं वागणं आहे. काही ठिकाण बदलणं म्हणजे भीती नाही, तर स्वतःचा आत्मसन्मान टिकवणं आहे. आयुष्य लहान आहे, ते दुःखाने नव्हे तर समाधानाने भरलेलं असलं पाहिजे. त्यामुळे जे काही तुम्हाला त्रास देतंय, मनात चीड निर्माण करतंय, झोप हरवते, मन अस्थिर करतंय, त्या सगळ्याला निरोप द्या. तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती कदाचित बदलणार नाही, पण तुम्ही बदलू शकता. तुम्ही शांत राहू शकता, दूर राहू शकता आणि स्वतःसाठी जगू शकता. तुम्ही ज्या दिवशी हे शिकाल त्या दिवशी जगाला खुश करण्याची गरज उरणार नाही. मग कोण काय बोलतं, कोण कसं वागतं याचं काही महत्त्व राहत नाही. मनात फक्त इतकं वाटतं की माझं मन शांत आहे, मी माझं आयुष्य जगतोय आणि हेच खरं यश आहे. कारण शेवटी शांतता हीच सर्वात मोठी लक्झरी आहे. म्हणून स्वतःला हा संकल्प द्या, आजपासून जे मला त्रास देतात,
जे मला कमी लेखतात, जे माझी किंमत समजत नाहीत, त्यांच्यापासून मी शांतपणे दूर जाणार. माझ्या मनात फक्त त्या गोष्टी, त्या व्यक्ती आणि त्या आठवणी ठेवणार ज्या मला वाढवतात, प्रेरणा देतात आणि शांत करतात. बाकीचं सगळं मी सोडून देईन, कारण आयुष्य एका क्षणाचंही दुःख सहन न करण्या इतकं स्वस्त नाही. मनातला प्रत्येक राग, दुःख, नाराजीचा भार उतरवा. स्वतःला माफ करा आणि जगालाही माफ करा. कारण जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुम्ही हरवत नाही, तर स्वतःला परत सापडता. आणि स्वतःला सापडणं हाच जगण्याचा खरा अर्थ आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.